कळमडोकी रोडवरील गाव प्रमुख रस्त्यावरील गाव असल्यानं आणि खामसवाडी जिल्हा परिषद गट या गटाच्या विकासाच्या दृष्टीनं खरं तर मी माझं भाग्य समजतोय की आज या ठिकाणी मला लोकनेते कैलासवासी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाचं प्रवेशद्वार उभा करण्याची संधी माझं भाग्य या ठिकाणी मला या ठिकाणी ते लाभलेलं आहे। हे खरं तर माझ्या हृदयांतकरणातून आज या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणानं व्यक्त होतो। स्वर्गीय मुंडे साहेबाच्या विचारानं प्रेरित झालेलं हे राज्य, इथला प्रत्येक कार्यकर्ता आणि त्यांच्या विचारातून घडलेला हा महाराष्ट्र आदरणीय ताईंच्या धनुभाऊंच्या नेतृत्वाखाली आजही या महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली विकास कामं, या सर्व विषयाचा सांगोपांग विचार केला तर खरोखर कुठलाही राजकीय वारसा वसा नसताना एक ऊसतोड कामगार म्हणून या बीड जिल्ह्यातून कार्यरत असताना एक शेतकऱ्याचा मुलगा, सर्वसामान्य कुटुंबातलं एक व्यक्तिमत्व, असं या मुंडे साहेबाचा हा जो प्रवास आहे तो प्रवास अतिशय शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी या महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठी आपण प्राणपणाला लावून काम करू ही एक भूमिका घेऊन त्यांनी त्या प्रेरणेनं प्रेरित होऊन संत भगवान बाबाच्या आशीर्वादाने या महाराष्ट्राच्या विकासाला गतिमान करण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगून हे काम या ठिकाणी केलेलं आहे। आणि आज त्या महामानवाच्या महापुरुषाच्या नावे प्रवेशद्वार उभा करण्याचं भाग्य मला लाभतंय, याच्याबद्दल मी सर्वस्वी गोविंदपूरकरांचं सगळ्यांचं माझ्या हृदयांतकरणातून अभिनंदन करतो, जेणेकरून की मला ही संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। विकासाच्या दृष्टीनं खांबसवाडी देवळाली गट आहे, या गटातल्या प्रत्येक गावाच्या विकासाला मी कटिबद्ध आहे। जसं सरांनी मुंडे सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं आज आपण या ठिकाणी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे प्रवेशद्वार या गोविंदपूरमध्ये आज त्याचं भूमिपूजन आपण या ठिकाणी करतोय आणि त्या शुभप्रसंगी सर्व गावकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध विकास कामाच्या माध्यमातून कळंब तालुक्यात खांबसवाडी जिल्हा परिषद गट एक विकासाचं मॉडेल म्हणून आपण या ठिकाणी ठेवणार आहोत आणि त्याची सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे आणि प्रत्येक गावकरी बांधव माझ्याबरोबर या विकास कामामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे। मला अभिमान एका गोष्टीचा वाटतो की अतिशय गरीब कुटुंबातून या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मला जी ही नामी संधी या ठिकाणी माझ्या गावकरी बांधवांनी आणि आज माझ्या कळंब तालुक्यातील तमाम सर्व बांधवांनी, त्याचबरोबर माझ्या गोविंदपूरच्या सर्व बांधवांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो। त्याचबरोबर मी सर्व गोविंदपूरकर बांधवांना विनंती करतो की आपल्या गावामध्ये कुणी शासकीय चांगल्या हुद्द्यावरती नवीन नोकरीमध्ये भरती होत असेल, कुठं शेतकऱ्यांचे काही जटिल प्रश्न असतील, शेतकऱ्यांचं काही नुकसान असेल, कामगार कष्टकऱ्यांचं काही नुकसान झालेलं असेल, अशा ठिकाणी काम करण्याची आपल्या गावामध्ये मला संधी द्यावी। अतिवृष्टीमध्ये झालेलं नुकसान याच्यामध्ये सुद्धा काम करण्याची मला संधी द्यावी, जेणेकरून की काम करत असताना आज घोषणा, आज भूमिपूजन आणि उद्या कामाला सुरुवात, अशा प्रकारची भूमिका आपण या ठिकाणी घेतलेली आहे। आणि या मतदारसंघामध्ये आणि कळंब तालुक्यामध्ये एक आदर्श मतदारसंघ म्हणून आपण बारामतीच्या धर्तीवर बारामतीचं एक विकास मॉडेल म्हणून खांबसवाडी जिल्हा परिषद गटाला आपण बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगून या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे। आजच्या या शुभप्रसंगी सर्व गावकरी बांधवांना विनंती करतो की आपण आपल्याच हस्ते या ठिकाणी प्रमुखांनी येऊन त्या ठिकाणी भूमिपूजन करावं, ही विनंती या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो। सर्वांना जय महाराष्ट्र। धन्यवाद। गोपीनाथराव मुंडे साहेब अमर रहे, अमर रहे। गोपीनाथराव मुंडे साहेब अमर रहे, अमर रहे। गोपीनाथराव मुंडे साहेब अमर रहे, अमर रहे। दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाऊ तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद। हा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे आणि याचबरोबर खामसवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील आणि देवळाली पंचायत समिती गणातील पूर्ण जनता आपल्या पाठीशी आहे असं म्हणायला काय हरकत नाही। मी ज्ञानोबा काकासाहेब येडके, महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक।